बापू काय सांगताल, काय परिस्थिती सध्या सांगोल्याची? यावेळी सांगोल्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान होणार आहे। गेल्या 2-2.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यासाठी विकासाला आलेला प्रचंड मोठा निधी, गावोगावी झालेली कामं याचा प्रतिसाद जनतेनं मोठ्या प्रमाणावर दिलेला आहे। आणि जी लोक आमची रोजीरोटीसाठी देशभर पसरलेली आहेत ती स्वखर्चानं स्वतःहून लोक वेगवेगळ्या वाहनांनी इथं पोच झालेली आहेत। मतदानाचा रनरेट मोठा राहील आणि मी मोठ्या फरकानं निश्चितपणाने निवडून येईन। संजय राऊत मौदमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबईत तुम्हाला पाय ठेवू देणार नाही। मोगलाच्या सैन्याला पाण्याचा धनाजी संताजी दिसत होता तसा संजय राऊताला सकाळी चहा पिताना त्या कपात शहाजीबापू दिसतोय। संजय राऊताला दिल्लीला पाठवलं ती शहाजीबापूच्या मतानं पाठवलं ही संजय राऊत विसरलाय। त्याला एवढं सांगा तुझं मत काय या सांगोल तालुक्यात नाही, माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस पाठिंबा दिलेला आहे, मी निवडून येणार आहे आणि आल्या आल्या पनवेलमध्येच पहिली बाईट देऊन तुम्हाला काय बोलायचं ते बोलणार। एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री होणार नाही तर उद्धव ठाकरे होतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। हे त्यांचं दिवा स्वप्न आहे, यापुढं असं कधीही घडणार नाही। पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे। शिंदे साहेबांना पुन्हा निश्चितपणानं मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे आणि फडणवीस साहेब, अजितदादा आणि शिंदे साहेब हे सरकार 5 वर्षासाठी निश्चितपणानं चांगलं चालू। महाविकास आघाडीच्या 180 ते 200 जागा येतील असा दावा केला जातोय। आमच्या 170-75 जागा आलेल्या आहेत। आता मतदारांना कुठेतरी भूलभुलैया करण्यासाठी काही लोक तिकडून बोलतायत, पण त्यांची नाजूक परिस्थिती त्यांना गेल्या 8 दिवसापासून लक्षात आलेली आहे। मतदारांना काय आव्हान करतात आपल्यासाठी? मतदारांना मी नम्रतेचे आव्हान एवढंच करेन की पुन्हा एकदा आपल्याला गतिमानतेनं चाललेलं सांगोला तालुक्याचं विकास पर्व असंच पुढं चालू ठेवायचं आहे। आणि सर्व गावांना शेतीला पिण्याला पाणी हा प्रश्न तर जवळजवळ आपण सगळा मार्गी लावलेला आहे। आता उद्योगधंद्यासाठी माझ्या तरुणांना या ठिकाणी रोजगार आणि नोकऱ्या मिळवून देण्यासाठी भव्य MIDCचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे। हे स्वप्न साकार करायला तमाम सांगोल्याची जनता भरभरून माझ्या पाठीशी उभा राहील, मला आशीर्वाद देईल। तुमचे विरोधक बाबासाहेब देशमुख यांनी गुलाल फटाकडा देखील आणून ठेवलेले आहेत, आपल्याला कितपत खात्री आहे? त्या दिवाळीत त्यांनी आणलेल्या फटाकडे शिल्लक राहिले, तुमचं बघाय काय तो गोंधळ उडलेला आहे। त्या काही निवडणुकी आणलेल्या नाही, दिवाळीच्या त्या शिल्लक राहिल्या। पण बाबासाहेब माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, मी निवडून येणार आहे आणि बाबासाहेब मला फटाकड्या फोकाडे उडवाय देणार। सांगोलहून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।